नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. माझ्या या चॅनलच्या माध्यमातून मी एक खास मुलाखत घेत असतो. आज माझ्यासोबत जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पातोडे सर माझ्यासोबत आहेत. ते नागपूरला आलेले होते आणि रवी भवन येथे त्यांचा कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आलं नवीन प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे. सर जय भीम. जय भीम. कसे आहात सर तुम्ही? अजित, असं आहे की तुम्ही लेखकही आहात आणि लेखक असल्यानंतर तुम्ही आता राजकारणातही आहात. एक चांगले लेखक आहात. तुम्ही एक पुस्तक लिहिलेली आहे अकोला पॅटर्न. म्हणजे नेमकं काय आहे त्यामध्ये? नाही, मुळात मी लेखक आहे असं नाही, तर मी पहिल्यांदा कराटेमध्ये होतो. माझ्याकडे ब्लॅक बेल्ट आहे. मग मी नॅशनल लेवलला क्रिकेट खेळलो आहे. त्यानंतर 9 वर्ष पत्रकारिता केली आणि मग मी राजकारणामध्ये आलो आहे. त्यामुळे या सगळ्या राजकारणाचा जो अकोला पॅटर्न आहे, अकोला पॅटर्न जो आहे तो सत्ता कशी मिळवली जाऊ शकते बहुजनांना घेऊन, त्याचा मूलमंत्र आहे की जर वंचित समूहांना एकत्र करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं जातं आणि त्या सगळ्यांच्या मतांची बेरीज करून तुम्हाला राजकीय संधी जी प्राप्त करून घ्यायची असते निवडणुकांमधनं, ती कशी तुमच्या बाजूने येऊ शकते त्याचं गुपित सांगणारं पुस्तक म्हणजे अकोला पॅटर्न आहे. त्या अकोला पॅटर्नचं वैशिष्ट्य असं आहे की तो 1920पासून सुरू होतो, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं त्यांचं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं होतं आणि त्याचा संपादक अकोल्याचा होता. म्हणजे आमची नाळ जी बाबासाहेबांशी जोडली गेली आहे. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये पदार्पण झालं होतं ते 1920 साल आहे. म्हणजे जेव्हा शाहू महाराजांनी पहिल्यांदा बाबासाहेबांची ओळख करून देताना बाबासाहेबांच्या पुढच्या काळात हे तुमच्या समूहाचे नेतृत्व करतील अशी ओळख बाबासाहेबांची करून दिली होती आणि ते साल आहे 1920. त्याच वर्षी बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केला आणि मूकनायक सुरू झाल्यापासून अकोल्याचा प्रवास जो आहे तो बाबासाहेबांच्या साक्षीने सुरू झाला आहे. पहिला संपादक जो आहे तो अकोल्याचा होता आणि म्हणून मी त्या दिवसापासूनची सुरुवात करत 2024पर्यंतचा तो संपूर्ण इतिहास, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरची चळवळ, त्या काळातलं शेड्यूल कास्ट फेडरेशन असेल, त्यानंतर झालेलं रिपब्लिकन पक्ष आणि तिथून अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा 1980 साली झालेला पहिला दिवस, त्या दिवसापासून 2024 हे सगळंच्या सगळं, मग त्यात दलित पॅन्थरचं असेल, तिथे धार्मिक चळवळ असेल, तिथे राजकीय चळवळ असतील, ह्या सगळ्यांची मांडणी केलेली आहे. तो एक दस्तावेज जो आहे तो PhDच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि आता म्हणून अमरावती विद्यापीठाने 22 तारखेला त्यावरती माझं पुस्तक जे आहे ते फायनल इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि येत्या महिन्याभरात ते सिलेबसमध्ये येणार आहे. अच्छा, तर ते तुमची ती पुस्तक जे आहे अकोला पॅटर्न, ते म्हणजे PhDसाठी विद्यार्थी त्याला म्हणजे त्याच्यावर रिसर्च करू शकतात. बाळासाहेब आंबेडकर हा विषय रिसर्चचाच आहे. म्हणजे बाळासाहेबांवरती 6 रिसर्च झालेले आहेत. त्यापैकी एक रिसर्च जी आहे ती जपानच्या युनिव्हर्सिटीमध्ये मार्किको ओया नावाच्या विद्यार्थींनी केलेली आहे. तिने बाळासाहेब आंबेडकर त्यांची चळवळ ही 2003 साली ती अकोल्यामध्ये आली होती. त्यावेळी तिने जपानमध्ये जाऊन बाळासाहेब आंबेडकरांवरची जी तिचं प्रबंध होता तो सादर केलेला आहे. अशा एकूण 6 PhD जे आहेत ते बाळासाहेबांवर झालेले आहेत. त्यामुळे बाळासाहेब हे PhDचाच विषय आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने जे लिखाण आहे ते लिखाण जर मी लिहिलं असेल तर ते सुद्धा PhDलाच जाणार आहे. बरोबर. तुम्ही एक बोलता म्हणाले की मी पत्रकारसुद्धा होतो. काय वाटते तुम्हाला? तुम्ही जी पत्रकारिता केलेली आहात, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणाले, आजच्या वर्तमान परिस्थितीमध्ये पत्रकारिता काय आहे? मुळात प्रश्न असा असतो की बाबासाहेबांनी जे 4 स्तंभ लोकशाहीचे सांगितले होते त्यामधला मीडिया हा सगळ्यात महत्त्वाचा आणि समूहाला त्याचा आरसा दाखवणारा घटक होता. ते 2014पर्यंत होता. 2014च्या नंतर आता मीडिया जो आहे तो कुठल्या तरी एका राजकीय पक्षाची भाटगिरी करणारा झालेला आहे. जाहिराती ज्यांच्या असतील त्याचसाठी प्रामुख्याने बातम्या करणारा, निवडणुकांमध्ये राजकीय पक्षाचे पॅकेजेस घेऊन त्यांच्यासाठीच प्रामुख्याने बातम्या करणारा आणि भांडवलदारांच्या हातातलं एक शस्त्र
ही राजकीय पक्षांनी वापरून घेण्यासाठीच आता मीडिया आपल्याला प्रामुख्याने दिसतो आहे. आणि म्हणून मीडियाच्या विरोधातला सोशल मीडियाचा रोल जो आहे तो प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे आता वर्तमानपत्रात उद्या सकाळी काय छापून येणार आहे ही लोक वाट पाहत नाही, तर दर 15 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुमच्या मोबाईलवरती सोशल मीडियाद्वारे काय येतं ह्यात लोक अपडेट आहेत. आणि म्हणून हा जो मीडिया बदललेला आहे त्यामुळे लोकांनी आपला टेस्टसुद्धा बदलली आणि तो सोशल मीडियाकडे आकृष्ट झालेला आहे. आपण जी आता मुलाखत करतो आहे ती वर्तमानपत्राची नाही, ती प्रस्थापित मीडियाची नाही, तर जे सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊ शकते अशा सोशल मीडियावरच्या एका माध्यमाची आहे. आणि म्हणून मीडियाचं हे बदललेलं स्वरूप हे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता आहे. 2014च्या पूर्वी लोकशाहीचं संरक्षण करणारी जी मीडिया होती ती मीडिया आता या रूपाने आपल्याला सगळ्यांना दिसते. म्हणजे तुमचं म्हणणं असंच ठरलं की जे इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो, आता डिजिटल मीडियामुळं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया हे मागं पडत आहे असं तुमचं म्हणणं आहे? मीडियाने स्वतःलाच ठरवलेलं आहे. जर तुम्ही आता जागतिक रँक पाहिली आपली मीडियाची तर ते 181 नंबरवर आपला मीडिया आहे जगामध्ये. मागे मोदी जेव्हा स्वित्झर्लंडला गेले होते तेव्हा त्यांच्या संदर्भात तिथल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि तिथल्या चॅनल्सनी ज्या पद्धतीने वार्तांकन केलं त्यांनी सांगितलं होतं की मीडिया तुमचा कुठे आहे आणि तिथे किती मीडियाला स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं मीडिया जो झाला आहे तो सर्वसामान्य माणसाच्या खिशातला मोबाईल हा मीडिया आहे. आज जगामध्ये ज्या काही बातम्या वेगवेगळ्या मीडिया हाऊसमधून येतात त्या बातम्यांवर लोक विश्वास ठेवत नाहीत. आज जर तुम्ही काल परवा एका हिमाचल प्रदेशमधल्या लहान मुलींचा व्हिडिओ पाहिला असेल तर ती सांगत होती की आम्हाला चायनीज म्हणू नका, इंडियन म्हणा. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, ती 3 वर्षाचीच आहे. बरोबर. तो एवढा व्हायरल झाला की सरकारने परिपत्रक काढलं तिथे आणि कुठल्याही माणसाला जो पूर्वोत्तर भारतामध्ये आहे त्याला भारतीयच म्हटलं गेलं पाहिजे असा कायदा झाला आहे. ही ताकद आहे मीडियाची की 3 वर्षाची मुलगी जर 5 वाक्य बोलत असेल सोशल मीडियावर तर ती मीडियामध्ये आता प्रिंट मीडियाकडे नाही, मीडिया हाऊसेसकडे नाही, तर ही डिजिटल मीडियाच्या रूपाने आता ही नवी क्रांती झालेली आहे. आणि ह्याला आता कोणीही थांबवू शकत नाही. दिल्लीच्या जंतर मंतरवरचं आंदोलन जे बाहेर आलं ते डिजिटल मीडियामुळे आलं, ते काही मेनस्ट्रीम मीडियानी बाहेर काढलेलं नाही. म्हणून ही ताकद फार मोठी आहे. हे तर झालं आता तुमच्या एक म्हणजे कार्याबद्दल. लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडीने निवडणूक घेतलेली आहे आणि लोकशाही मार्गाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष झालेले आहे. म्हणजे जे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता आहेत त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे. कशा प्रकारे आता या महाराष्ट्रामध्ये पक्ष बळकट करणार? पक्ष बळकटच आहे. 2019 साली 42 लाख मतं होती, ती 24ला टिकवता आली नाही. आमचा ग्राफ जो आहे तो 19ला सिद्ध झाला की आम्ही 42 लाखापेक्षा अधिक मतं घेऊ शकतो. हेच कार्यकर्ते आहेत, हेच पदाधिकारी आहेत. काम करण्याची स्टाईल बदलायची आहे. 2024ला दिसला नाही तो दिसला नाही आणि म्हणून तो 2029ला आणायचा आहे की काहीही करून पक्षाला सत्ताधारी करायचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचं छोटंसं ट्रायल जे आहे ते आता 3 महिन्यानंतरच्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दिसेल. किमान 50% जागा जिंकण्याचा धोरण पक्षाने तयार केलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आम्ही 3 महिन्यानंतर करणार आहोत. या 3 महिन्यानंतर 50%पेक्षा अधिक जागांवर वंचित बहुजन आघाडी ही तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितींच्या सत्तेमध्ये दिसेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, कारण तिथे नेते उभे राहत नाही. म्हणजे सर्वसाधारण जे कार्यकर्ता आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडी उमेदवारी देणार तुमच्या नेतृत्वामध्ये? आमच्या नेतृत्वात नाही, बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळेल. ऐनवेळी येणाऱ्या कुणालाही उमेदवारी दिली जाणार नाही. संघटनात्मक बांधणी त्या पक्षाच्या त्या ठिकाणी असलेल्या निवडणुकांच्या मतदारसंघाची बांधणी ही आजपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे,
संघटनात्मक बांधणी करणे आणि शिस्तीमध्ये हा पक्ष सत्ताधारी करणे हा संकल्प घेऊन आम्ही मैदानात उतरलेला आहोत. आमच्याबरोबर एक गायडेड मिसाईल आहे, त्याचं नाव आहे सुजातदादा आंबेडकर, जे आमच्या कार्यकारिणीमध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून ज्या पद्धतीने मी निवडणूक लढवली तशीच त्यांनीसुद्धा निवडणूक लढवली आणि ते सदस्य म्हणून या कार्यकारिणीमध्ये निवडून आलेले आहे. हा लोकशाहीमधला मोठा चमत्कार आहे. मी निवडून येणे, मी कार्यकर्ता होतो, 35 वर्ष काम केलं, पण सुजातदादा आंबेडकर हे आंबेडकर कुटुंबातून आलेले असताना त्यांनी लोकांपुढे जाऊन मतदानातून आपली पात्रता सिद्ध केली की त्यांना या चळवळीमध्ये जे काम करायचं आहे राज्य कार्यकारिणीत ते सदस्य म्हणून काम करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाची सुरुवात ही निवडणुकीतून केलेली आहे. म्हणजे त्यांनी घराणेशाही नाही केली असं तुमचं म्हणणं आहे? हा नुसता घराणेशाहीचा विषय नाही. आपल्याकडे जो ट्रेंड असतो ना, तर तुम्हाला सगळ्या राजकीय नेत्यांची मुलं ही पुढच्या काळात आपोआप प्रमुख झालेले दिसतात. सुजातदादांच्या बरोबर तसं नाही आहे. ते आतापर्यंत जे काम करत होते त्यांच्याकडे कुठलंही पद नव्हतं. आता पहिलं पद जे येते ते लोकशाही मार्गातून आलेलं आहे. त्यामुळे हा जो महत्त्वाचा बदल आहे की वडिलांची प्रॉपर्टी मुलांकडे सहज येत असते, तसं या राजकीय पक्षामध्ये नाही. बाळासाहेबांकडे भैयासाहेबांचा पक्ष नव्हता. बाळासाहेबांनी स्वतः बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष स्थापन केला. त्यांचा मुलगा जेव्हा राजकारणामध्ये येतो, पदाधिकारी होतो, तेव्हा तो लोकांच्या मतातून येतो. हा जो बदल आहे. एखाद्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिलेली असती, जर एखादा कार्यकर्ता चांगला जो म्हणजे कार्यकर्ता असता, आंबेडकर साहेबांनी सुजात आंबेडकर साहेबांना जर तिथे म्हणजे उभं केलं नसतं आणि एखाद्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांना जर ते बनवलं असतं तर कसं असतं चित्र? कसं पातोडे साहेबच असते त्या जागी तर कसं वाटलं असतं? कारण तुम्ही एका म्हणजे पक्षाला वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहात. आम्ही एकीकडे म्हणतो की लोकशाही मार्गाने आलेले आहे, पण मग त्यांना मग कशाला उभं केलं? त्यांना उभं नाही केलं, ते स्वतः उभे झालेत. बाळासाहेबांनी त्यांना उभं केलं नाही. बाळासाहेबांनी त्यांचा प्रचार केला नाही. पक्षाच्या कुठल्याच नेत्यांनी म्हटलं नाही की सुजातदादाला मतदान करा. आणि निवडणुकीची प्रक्रिया हे महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी खुली होती. आता निवडून आलेले जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये 3 लोक जर सोडले तर सगळेच्या सगळे हे कार्यकर्ते होते. कुणीही राज्य पातळीवर काम करत नव्हतं. कुणाचंही राजकीय बॅकग्राऊंड नाही, कुणाचाही अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड नाही की त्यांना मागच्या काळामध्ये पक्षाने खूप सत्ता दिलेली आहे, पक्षाने मोठी पदं दिलेली आहेत. सगळे सामान्य कार्यकर्ते होते. इथे निवडणुकीमध्ये कुणीच कुणाला उभं केलेलं नाही. निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांसाठी खुली होती. त्यामध्ये सुजातदादा आंबेडकरांचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला नाही. कारण बाळासाहेबांना सुजातदादाला काही करायचं असतं तर थेट महाराष्ट्राचं अध्यक्ष जाहीर केलं असतं. त्याच्यावर कोण ऑब्जेक्शन घेऊ शकलं असतं? त्यामुळे ही काही त्यांच्या कुटुंबाने त्यांच्यासाठी केलेली सोय नाही, तर ही लोकशाही मार्गाने झालेली निवडणूक आहे, ज्याच्यावर बॅलेटमध्ये मतदान झालं, ते मोजलं गेलं, लाईव्हमध्ये मोजलं गेलं आणि त्यातनं ज्या ज्या लोकांना मतं मिळाली ती लोकं आता पुढच्या काळामध्ये पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम करणार. आता ते जुने कार्यकर्ता होते वंचित बहुजन आघाडीमध्ये, ते आता दिसत नाही. चांगले कार्यकर्ता होते, त्यांचं पदही गेलं आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीसुद्धा सोडलेली आहे. त्यांना जे नाराज कार्यकर्ता आहेत त्यांना तुम्ही आता पक्षामध्ये कसं आणणार? मी नाराज लोकांची समजूत काढण्यासाठी अध्यक्ष झालेलो नाही. एक. दुसरं, ज्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला असेल आणि मग तो थांबला असेल तर त्यांच्याशी आम्ही संवाद करणार आहोत. निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट वाटपांच्या संदर्भात असेल, पदांच्या संदर्भात असेल, जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याची प्रक्रिया आम्ही पुढच्या काळात राबवणार आहोत. त्या सगळ्यांना सन्मान देऊन पक्षात बरोबरीने काम करायसाठी घेणार आहोत. मात्र ज्यांनी बदमाशी केली असेल, ज्यांनी पक्षाच्या विरोधातली भूमिका घेतली असेल, अशी माणसं पक्षात आम्हाला कुठल्याही पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे कशी ओळख करणार तुम्ही? प्रामाणिक कार्यकर्त्यांची ओळख जी आहे ती 2 पद्धतीने असते. एक टेस्टेड कार्यकर्ता असतो जो प्रामाणिक असतो की काहीही झालं तरी तो आपली विचारधारा बदलत नाही. मग त्याच्यावर अन्याय झाला तरी बदलत नाही, त्याला संधी मिळाली नाही तरी बदलत नाही
आणि काही प्रामाणिक कार्यकर्ते असे असतात की ते परिस्थितीमुळे त्यावेळच्या स्थानिक राजकारणामुळे काहीतरी वेगळा निर्णय घेतात. मात्र त्यांच्या मनात आजही बाळासाहेब आहेत. ते घरी बसले असले तरी, दुसऱ्या पक्षात गेले असले तरी त्यांना वंचितबद्दल आस्था वाटते असे लोक आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांशी डायलॉग करून त्यांना पक्षाच्या बरोबर घ्यायचं ती प्रक्रिया पुढच्या काळात सुरू आहे. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात आणि लोकशाही मार्गाने तुम्ही निवडून आलेले आहात वंचित बहुजन आघाडीमध्ये. महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, जिल्हाध्यक्ष असो किंवा शहर अध्यक्ष असो, याची निवडसुद्धा तुम्ही लोकशाही पद्धतीने करणार का? हा जो निर्णय झाला आहे प्रदेश कार्यकारिणीच्या संदर्भामध्ये होता. निवडणुका कशा घेतल्या पाहिजे हे ठरवण्याची अथॉरिटी जी आहे ती आमची केंद्रीय पदाधिकाऱ्यांची केंद्रीय कार्यकारिणी आहे, ज्याचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आहेत. ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर त्याचे महासचिव आहेत. त्यांची एक केंद्रीय कमिटी आहे आणि ती केंद्रीय कमिटी ठरवत असते की पुढच्या काळातल्या निवडणुका ह्या जिल्हा स्तरावर असतील, शहर स्तरावर असतील, त्या कशा पद्धतीने घ्यायच्या. आणि घटनेमध्ये तो अधिकार त्यांना दिलेला असल्यामुळे पहिली निवडणूक जी झाली ती लोकशाही पद्धतीने प्रदेश कमिटीची झाली. पुढच्या निवडणुकांच्या संदर्भात जे काही केंद्रीय पदाधिकाऱ्यांकडून आदेश येतील त्याची अंमलबजावणी आम्ही खाली करणार आहोत. 25 सप्टेंबरला जे आहे नागपुरामध्ये मोठं आंदोलन आहे. 52 एकर जागा जी आहे दीक्षाभूमीला मिळावी यासाठी. वंचित बहुजन आघाडीचे तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, समर्थन राहणार का तुमचं? आमच्या पदाधिकाऱ्यांनी ऑलरेडी समर्थन केलं आहे. त्या बैठकांना आमच्या ॲडव्होकेट सुजाताताई वालदेकर ज्या आहेत त्या स्वतः उपस्थित होत्या. आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष सगळे तिथे होतेच. बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीच्या संदर्भात जे काही चांगलं होणार असेल त्याला वंचितचा कायम पाठिंबा आहे. राजेंद्र पाटोळे सर हे जे आहेत ते लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडीमध्ये ते प्रदेश अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, जर मी प्रदेश अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं जर नेतृत्व करत असेल तर मला डिसिप्लिन हवा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये 50% आमचे उमेदवार निवडून येणार आणि सर्वसाधारण जे कार्यकर्ता आहेत त्यांनाच आम्ही उमेदवारी देणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात मात्र विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.